दिसायला तर भारी आहे ना, खायला पण तशीच भारी आहे. इन्स्टंट आपली आजची ब्रेड रसमलाई खूपच टेस्टी लागणारी आहे. खूप कमी वेळेत बनणारी, खूप कमी दुधात बनणारी अशी आजची आपली रसमलाई मस्त आहे बरं का. कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमची रसमलाई मस्त येईल. माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरुवात करूया. नमस्कार, मंजूस आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त घरच्या घरी ब्रेड रसमलाई कशी बनवणार आहे, खूप कमी वेळेत खूप मोठी रसमलाई बनवणार आहे. तर चला सुरुवात करूया. फक्त 2 लिटर दुधामध्ये 8 ते 9 जणाला रसमलाई पुरून उरेल एवढी आपली रसमलाई फक्त 2 लिटर दुधामध्येच तयार होते. इतकी मस्त रसमलाई, पण खूप कमी दुधात तयार होणारी रसमलाई. मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे, ते मस्त असे उकळायला ठेवलेलं आहे. दुधाला उकळी आल्यानंतर मी 1 कपभर दूध बाजूला काढत आहे, कारण आपल्याला 1 कपभर दूध थंड पाहिजे. त्यामुळे मी अगोदरच ते साईडला काढून ठेवत आहे. त्यानंतर बाकी दूध उकळणार आहे. आता मी अर्धा कप मिल्क पावडर घेत आहे. मिल्क पावडर हे मी वजनी 100 ग्रॅम घेत आहे. 2 लिटर दुधासाठी मी 100 ग्रॅम मिल्क पावडर घेत आहे. तुम्हाला जर दुधाचा घट्टपणा अजून आवडत असेल तर तुम्ही थोडीशी मिल्क पावडर अजून ॲड करू शकतात. दुधाला उकळी आलेले आहे. आता आपण जे अर्धा कप मिल्क पावडर घेतलेलं आहे ते थोडे थोडे करत चमच्याने दुधामध्ये मस्त मिक्स करून घेणार आहे. यानुसार सर्व मिल्क पावडर मी दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. मिल्क पावडरने दुधाला पटकन असा घट्टपणा येतो. मिल्क पावडर मस्त मिक्स झालेला आहे दुधामध्ये. आता 1 कप साखर मी 2 लिटर दुधासाठी वापरणार आहे. 200 ग्रॅम साखर मी वापरलेली आहे. तुम्हाला जर जास्तीची आवडत असेल तर तुम्ही अजून टाकू शकतात, पण माझ्या मते 1 कप साखर भरपूर होते. साखर आपल्याला मस्त अशी या दुधामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे साईडला दूध काढलेलं होतं कपभर, त्यामध्ये मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर 2 ते 3 चमचे दुधामध्ये मिक्स करून घेत आहे. यानुसार पूर्ण दुधामध्ये हे अगोदरच आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. कस्टर्ड पावडर कशी आपल्याला दुधामध्ये अगदी प्लेन करून घ्यायची आहे. हे बघा, थोडेसे गाठ वगैरे दुधामध्ये दिसत आहे. ते मी पूर्णपणे प्लेन केल्यानंतरच दुधामध्ये टाकणार आहे. आता आपलं दूध एकदम मस्त असं प्लेन झालेलं आहे. यानुसार प्लेन झाल्यानंतरच मी जे आपलं उकळतं दूध आहे त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. ते चमच्याच्या सहाय्याने लगेच मिक्स केल्यानंतर प्लेन आपलं दूध पण तयार होतं. कस्टर्ड पावडर दुधामध्ये टाकल्यामुळे आपल्या दुधाला रंग पण मस्त येतो. यानुसार पटकन इन्स्टंट आपलं दुधाला घट्टपणा तयार होतो. आता मी त्यामध्ये थोडंसं जायफळ टाकत आहे. जायफळ टाकल्यानंतर रसमलाईची टेस्ट खूपच मस्त लागते. उकळत्या दुधामध्ये जायफळ किसून टाकल्यानं जायफळचा फ्लेवर दुधाला खूपच मस्त येतो. कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर बघा, एका उकळीतच दुधाला किती मस्त असा घट्टपणा आलेला आहे. आणि दुधाची जी आपली क्वांटिटी आहे ती पण बघा 2 लिटरच दिसत आहे. यानुसार आपलं दूध पूर्णपणे घट्ट होत आलेलं आहे. आता मी त्यामध्ये माझ्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतात ते टाकू शकतात. मी काजू, बदाम, पिस्ता, विलायची यानुसार मी पूर्ण ड्रायफ्रूट्स या दुधामध्ये टाकून घेतलेलं आहे. दूध पूर्णपणे घट्ट झालेलं आहे. मी आता गॅस बंद करत आहे. ब्रेडची जे साईडची जे आपली बॉर्डर असते ती मी कट करून घेत आहे. ब्रेडची पूर्ण साईडची जी बॉर्डर होती ती आपण काढून टाकलेली आहे. आता आपण या ब्रेडचे चौकोनी स्लाइस मी बनवणार आहे. एका वाटीमध्ये मी ब्रेडच्या 4 स्लाइस घेतलेल्या आहे. त्यावरती मी आपली जी दुधाची मलाई मस्त अशी तयार झालेली होती ती घालत आहे. मलाई टाकल्यानंतर ब्रेड असे टम्म फुगून वरती येतात आणि त्यावरती मी थोडेसे काजू, बदाम, पिस्ता, केशर टाकलेलं आहे. अशी रसभरीत आपली जी वाटी आहे ती तयार झालेली आहे. तशीच मी एक प्लेट बी घेतलेली आहे. प्लेटमध्ये पण मस्त अशी मलाई घेऊन रसभरीत आपली आजची ब्रेड रसमलाई तयार झालेली आहे. खायला खूप टेस्टी आहे.
खूप कमी वेळात पटकन बनणारी, पाहुणचार करण्यासाठी खूप मस्त ही रेसिपी आहे. कमी वेळात मस्त बनणारी रेसिपी आहे. एकदा तरी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आहे की नाही इन्स्टंट रेसिपी. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा व नक्की या पद्धतीनुसार एकदा तरी रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मस्त लागणारी अशी ही रेसिपी, सोपी, साधी, सहज बनणारी. नक्की करा. थँक्यू.